त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत इथून मी हलणार नाही. काय झालं तरी हलणार नाही. मी इथं वेळ घालण्यासाठी बसलेलं नाही आहे. शिक्षकावर जे त्रास केला आहे तेवढा शिक्षक 20, 25, 50 शिक्षक असा ह्यांचं तावडीत सापडून म्हणजे त्यांच्यावर कारवाई केलेलं आहे. त्या शिक्षक शाळेत असून सुद्धा काय शिकवणार का? मानसिक स्थिती जेव्हा चांगला असतो माणसाचा, आता तुम्ही किती छान प्रश्न विचारता का तुमच्या मानसिक स्थिती चांगला आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना ज्ञानदान देणारे शिक्षकांचं जर मानसिक स्थिती चांगला असेल आपोआप प्रगती होतो, गुणवत्ता वाढतो. ते संपलंय आता अक्रोड तालुक्यामध्ये. ही पहिल्यांदा बघतो मी ह्या तालुक्यामध्ये असल्या परिस्थिती निर्माण झालेली आहे. फक्त दहशत निर्माण करणे आणि शाळेवर जाणे, दप्तर घेणे, कॅशबुक पासबुक घेणे, डबा आणणे, शहरा बुक घेऊन येणे. का एक शहरात तिथं बसून लिहिता येत नाही ना, शहरा बुक असतो. आज शाळेचं कामकाज कसं चालू आहे काय त्या शहरा बुक सोबत घेऊन यायचं विजिट करून. शाळेचे गोपनीय दस्तावेज या ठिकाणी आणले जातात असा तुमचा आरोप आहे आणि संबंधित अधिकारी या चुका वारंवार करतात. यासाठी काय सांगाल? आतापर्यंत कोणी केलं नाही असले. आतापर्यंत हे जे शेअर बुक घेऊन येणे, कॅशबुक पासबुक, आर्थिक व्यवहाराचं कागदपत्र सोबत घेऊन जाणे, नियम काय सांगतो? सर ते तुम्ही घेऊन गेला ठीक आहे, त्या शिक्षकाने एक पत्र द्यायचं. मी आज रोजी तुमच्या इथलं ताब्यात घेतोय, तुम्ही नेऊन हरवल्यावर काय कोण जबाबदार त्याचा? तुम्ही काय लेखी देऊन घेऊन गेलाय का काय? पुन्हा ठीक आहे, आता जे घेऊन गेलाय त्याच्यावर कारवाई केला का नाही? का केलं नाही? तुम्हाला काहीतरी चूक सापडल्यामुळे घेऊन गेलो ना, मला म्हणायचं आहे ठीक आहे, कुणावर कारवाई केलं? ही कसं आहे ते वेगळं प्रकार चालू झालं आहे इथं अक्रोडमध्ये. शैक्षणिक क्षेत्रात कुठेतरी राजकारण आडवं येत आहे असं वाटत? म्हणजे आता तुम्हाला वाटतंय, आता मला का वाटत नाही? असं हा प्रकार कधीच घडला नाही. आता नवीन सुरू झालाय हा प्रकार, दहशतीचा प्रकार. पदाचा कुठेतरी अधिकारी गैरवापर करतायत असं वाटतं? 100% करतात. आता एक 4-5 शिक्षकांना सोबत घ्यायचं, जायचं आणि त्या म्हणजे तेच शिक्षक फिक्स आहे. 4-5 केंद्रप्रमुख म्हणा, शिक्षक म्हणा, त्यांना शाळेवर घेऊन जायचं, असं रीड टाकल्यासारखं करायचं, रीडच टाकल्यासारखं असं एकदम. त्यात जसं माने मोबाईल चालू करायचा, व्हिडिओ चालू, महिला असू दे, पोरी असू दे, कोण कशी कुठेतरी दबाव तंत्राचा वापर आणि वापर करून कारवाई करायचं नाही. फक्त मलिदा मारायचं काम चालू आहे. शिक्षण क्षेत्रामध्येच अशी जर अवस्था जर असेल तर गुणवत्ता ढासळते आणि संबंधित शिक्षक जो आहे मानसिकता त्याची राहत नाही. आताच तुम्ही विधान केलं. तब्बल 5वा दिवस आजचा आहे सर. पहिल्या दिवशी तुम्ही एकट्याने आंदोलन केलं, काही सामाजिक संघटना, काही पदाधिकारी देखील या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित आहेत. काय सांगाल? आता मला काय म्हणायचं सर, हे पाठिंबा दिले सगळं झालेत, बरोबर आहे. आता मी तुम्हाला म्हणतोय, तुम्ही चौथा स्तंभ म्हणून तुम्हाला मानतात का? अगदी. तुमच्या हातात भारत देश दिलेला सुधारण्यासाठी. पत्रकार हा पेन आहे ना, हा पेनमध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये नाही. ताकद पेनात आहे. त्या पेनामुळे सुधारणा होतो म्हणून तुम्हाला चौथा स्तंभ म्हणून नेमलेला आहे. त्या चौथा स्तंभचं ताकद दाखवा आणि विचार करा. बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये कपाट ठेवलंय. आता सध्या सुद्धा पंचायत समितीच्या अक्कलकोटच्या काय तिथं शिक्षण विभागात स्त्रियांसाठी म्हणा, ऑफिसर कोणी येणार जाण्यासाठी म्हणा एक बाथरूम बांधलेलं आहे, टॉयलेट बांधलेलं आहे, स्वच्छतागृह बांधलेलं आहे, त्यामध्ये कपाट ठेवलं आहे. सर, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने नेहमीच असा काही प्रश्न जर उपस्थित झाला तर वारंवार आपणच या ठिकाणी आंदोलनाला, उपोषणाला बसताय. याची हां, बरोबर, योग्य प्रश्न आहे. हे बघा, कितीतरी लोक आहेत. ते कसं आहे, मी शिक्षकांना बोलू नये, बरं नाही, म्हणजे पुढं आले की साहेबांचा पुढं जाऊ नये, गाढवाचं मन आहे त्याची पूर्वापार आपल्या जाऊ नये. अधिकाऱ्याचं पुढून जर गेला माती झाला. मी जातोय, मला सवय आहे. कारण का, त्यांनी चुकलं की दाखवत असतो, म्हणून मला त्रास आहे. परिपूर्ण या संदर्भातील या प्रकरणाचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. एकंदरीत काय जाणवतं आणि
5वा दिवस तर आज पूर्ण होतोय. काय संबंधित या अधिकाऱ्यांना आवाहन कराल, काय सांगा? संबंधित अधिकाऱ्यांना आव्हान म्हणजे मला एक पत्र आलंय, शाळेत जाऊन हजर व्हा. माझं जानेवारीचा पगार म्हणजे उदरनिर्वाह भत्ता बंद केले होते. त्यात लिहिलंय की तुमचा उदरनिर्वाह भत्ता जानेवारीचा चालू केलेला आहे द्यायचा आहे आणि ह्या महिन्याचा आहे. तुम्ही शाळेवर हजर होऊन आम्हाला रीतसर हजर रिपोर्ट द्या म्हणून. म्हणजे मला कारवाई केली होती माझ्यावर 1 वर्षापर्यंत कारवाई करून निलंबित करून ठेवले होते. 1 वर्षापर्यंत तुम्ही मला हे पत्र दिलं नाही. 1 वर्ष का निलंबित ठेवलं? त्यावेळी शाळेचं नुकसान झालं नाही. उपोषणाचा आंदोलनाचा पावित्रा पुकारल्यावरच तुम्हाला लिखित पत्र शिक्षणाधिकारी पाठवतात. अहो मी इथं उपोषणला आहे, इथं द्या ना. मी तुम्हाला पत्र देऊन उपोषण बसलो, तुम्ही अक्रोडला का पाठवता पत्र? इथं आहे ना मी, इथं तुमच्या क्लर्कना पाठवा, शिपाईना पाठवा, तुम्ही पोच घेऊन जावा. अक्रोडला का पाठवता? मी आहे ना तुमच्या समोरच इथं. शेवटचा एक प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाचा विचारतोय सर. अशीच जर भूमिका जर राहिली या पदाधिकाऱ्यांची किंवा या संबंधित प्रकरणातील अधिकाऱ्यांची, त्यांच्या विरोधात शेवटचा भूमिका तुमची काय असणार आहे? माझी शेवटचा भूमिका म्हणजे त्यांना सुधारण्यासाठी, त्यांच्यावर अंकुश आणण्यासाठी चौथा स्तंभ चालू आहे. माझ्या वतीने मी लढतोय, तरी पण तुमच्यावर सोपवतो मी. खरं ते खरं, खोटं ते खोटं. चौथा स्तंभ आहे. निश्चितच आम्ही आमच्या पद्धतीने लोकशाही मार्गाने आणि जी का लेखणी माझं जरी चुकला, तुम्हाला अधिकार आहे माझ्यावर कारवाई करा. मी स्पष्ट सांगतोय. म्हणजे मी उपोषण केलं 4-5 वेळा आणि त्यांच्यावर हे म्हणजे पत्र दिलोय, मुंबईमध्ये पत्र दिलोय, मंत्रालयामध्ये दिलोय, मंत्र्यांना भेटून आलोय. ह्याविषयी तुम्ही म्हणल्यासारखं इथं कुठंतरी काहीतरी मुरत आहे. त्यांच्या पाठीशी का बरं? शिक्षणात आपला मुख्य कार्यकारी अधिकारी जवळपास 1 वर्ष होत त्याला फाईल पडून आहे. एक फाईल पुढे जाण्यासाठी किती दिवस लागतो? एका टेबलपासून पुढे दुसऱ्या टेबलला जाण्यासाठी किती दिवस लागतो फाईलीला? 1 आठवडा. मुख्य कार्यकारी अधिकारीकडे भरपूर जरी टेबल फाईल पडले, 1 आठवडा पुरे झाला. आता या प्रकरणाशी निगडीत सर, आता जसं राजकीय वर्तुळात चर्चा असते तशी या तुमच्या या उपोषणाची संबंध शैक्षणिक क्षेत्रामध्ये चर्चा आहे. महाराष्ट्रातील इतर शिक्षकांना असा जो प्रसंग उद्भवलेला आहे, त्यांना काय आव्हान कराल, काय सांग? मला एकच म्हणायचं आहे, तुमच्यावर होणारे अन्याय सहन करू नका. सहन केले ना ते सवय पडतो. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करून घेणारा गुन्हेगार असतो. गुन्हेगार. बाबासाहेबांनी म्हणलेलंच आहे. संविधान शिल्पी बाबासाहेब आंबेडकरांनी हे दाखवून दिलेलं आहे. चूक करून तोंड खाली करू नका. व्यवस्थित वागून ताट मानाने वागा. संघर्ष करा, लढा द्या. हा, संघर्ष करा, लढा द्या असं सांगितलेलं आहे. आपल्या शिक्षकावर अन्याय होऊन सुद्धा शांत बसता. शिक्षक म्हणजे एक ससा असल्यासारखा गपचिप एक प्राणी. त्यांना काही केलं तरी काय ऐकत नाही, कुठेतरी बघून लपत असतो. असं त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यावर म्हणजे अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबन करून, चौकशी करून त्यांचा बडतर्फ करावा. कारण पुढील होणाऱ्या शिक्षकावर अन्याय होऊ नये. पुढचं जे 22 म्हणजे शिक्षक आहेत, यांचा वय सर्व्हिस अजून 15 वर्ष असेल अंदाजे. 15 वर्ष 20 वर्ष असेल. त्या 20 वर्षात किती शिक्षकांचा माती करतात हे सांगणे हे अशक्य आहे. म्हणून त्यांना बडतर्फ करून घरी बसवलं ना, एक तालुका, एक जिल्हा व्यवस्थित चालत आहे, हे माझं म्हणणं आहे.